विजयावरती कदाचित रन रेटचा विचार होईल. त्यामुळे पूर्वी 11लाही हा सामना जिंकायचाच आहे फायनलमध्ये पोहोचण्यासाठी. एक महत्त्वाची मॅच आहे जी मैदानाच्या आज सुरू होईल. किसन स्मृती आणि त्यांच्या विरोधात पूर्वी 11. एका बाजूला असणारे भावेश जामगरे, यशवंत जामगरे यांचा येल्लो जर्सीमध्ये किसन स्मृती आणि दुसरीकडे मात्र ग्रीन टी शर्ट नरेशदादा कालेकर, ग्रुप ग्रामपंचायत दैवलीचे विद्यमान सदस्य यांचा पूर्वी 11 हा संघ. सामना दोघांनाही महत्त्वाचा आहे, कारण किसन स्मृतीला जर पोचायचं आहे फायनलमध्ये तर हा सामना जिंकायचाच आहे, आणि जर हरले तर मात्र प्रवास थोडा कठीण होईल. मोरिया सीसे आयोजित बिरदोले प्रीमियर लीग 6व्या पर्वाची ही अतिशय महत्त्वाची मॅच, जिथे बऱ्याच संघांचं अर्थात सेमीफायनलचं सूत्र आहे. पहिला चेंडू कल्पेशच्या बॅटमधून कव्हरला तोडत चेंडू निघालाय. सीमा रेषेच्या पार होताना दिसत पहिला चौकार. पूर्वी बोराडे यांच्या हातामध्ये जी धुरा आम्ही दिली आजच्या दिवसाची, धुरा ते सांभाळत असताना रन रेट यानंतर त्यांना काउंट करायचं आहे याची चर्चा आली. पहिल्याच बॉलवरती आलाय चौका. गोलंदाज तयार. गोलंदाज तयार. परेश गोलंदाजी मार्कवर. चांगला चेंडू चांगल्या पद्धतीने कट केलाय. फर्स्ट स्लिपच्या बाजूने चेंडू काढलाय तो मात्र कल्पेशने. जबरदस्त नमुना पेश तर मात्र फार कठीण. गोलंदाज तयार. फटका चांगला यावर ऑन साईडला खेळाडू आहे. शॉर्ट मिड विकेटला फिल्डिंग करण्यात आलेली. एका रनने धावफलक वाढेल आणि जाऊन पोहोचते ते मात्र 4 बॉलमध्ये 10 या. एकही चेंडू वाया जाऊ दिला नाही तो पूर्वी 11 टीमने. नरेशदादा कालेकर यांनी बांधलेल्या संघाची इतकी दमदार केली आहे. प्रत्येक मॅच मध्ये त्यांनी अगदी प्रिन्स भार्गवी या बलाढ्य संघाला देखील पराभूत केलं. आणि कधी जर तुम्ही या टीमचा परफॉर्मन्स पाहिला तर एकटा दुसरा नाही तर शेवटपर्यंत सगळेच खेळतायत. म्हणजे कल्पेशने एका मॅचमध्ये 50 केली आहे. त्याच्या व्यतिरिक्त जर पाहिलं तर मागच्या मॅचमध्ये योगेश असेल किंवा इतर फलंदाज असेल, यांनी देखील तुषार कालेकर असेल, यांनी देखील चांगली साथ दिली. म्हणूनच हा संघ सध्या टॉपवरती विराजमान आहे. 4 बॉलमध्ये धावा येते मात्र 10. गोलंदाज तयार होतोय तो मात्र परेश. समोर येतो मात्र कल्पेश. 50 ठोकणारा फलंदाजाला थांबवणं, स्टॉप करणं. आणि आता गोलंदाजाच्या हातामध्ये परेशचा 5वा बॉल. समोर खेळत लॉंग ऑफ वरून खेळाडू पुढे सरसावला. एका रनने धावसंख्या पोहोचली 11. 5 बॉल 11. धावा झालेत 11. जबरदस्त मॅच आहे, कारण विजयाचं सूत्र आणि सेमीफायनल फायनलचं तिकीट. पूर्वी 11 जिंकतोय तर फायनल मध्ये पोहोचणार आहे. एकही सामना न हारणार असेल. शरीरावरती अपील जोरदार. ओव्हर नंबर 1 चा खेळ इथून झालाय कंप्लीट. धावा आल्या त्या मात्र 11. बरेचच्या गोलंदाजीवरती आणि बॅटिंग करणाऱ्या कल्पेशने 4 बॉलमध्ये धावा केल्या 10. योगेशने 2 बॉलमध्ये धाव केली 1. अशा 1 ओव्हरमध्ये धावा आहेत मात्र 11. बिरदोले प्रीमियर लीग 6व्या पर्वाची ही रंगतदार मॅच. आणि याच मॅच वरती
जवळपास प्रिन्स भार्गवी 11ला देखील टेन्शन आणणारी मॅच. कारण किसन स्मृती जिंकला तर हा संघ देखील जवळपास 4 मध्ये 3 सामने जिंकेल. प्रिन्स भार्गवी 11च्या बरोबरीमध्ये येईल. म्हणजे प्रिन्स भार्गवी 11ला टेन्शन आहे. कदाचित ते देखील प्रार्थना करत असतील की पूर्वी 11 जिंकल. होऊ शकतं, कारण त्यांना माहिती आहे की किसन स्मृती हा संघ त्यांना पॉईंट टेबलमध्ये अगदी बरोबरीमध्ये आणू शकतो. आणि रन रेटचा विचार करता मागचा सामना जवळपास 17 धावांनी प्रिन्स भार्गवी पराभूत झाला. त्यामुळे किसन स्मृती तेवढ्या फरकाने अजूनपर्यंत सामना गमावला नाहीये. त्यामुळे सांगू शकत नाही की कोणता संघ जाईल. विलास कालेकर मामा थोडे टेन्शनमध्ये शांत आहेत. वर्षाचा पहिलाच दिवस आहे, त्याहून टेन्शन देणारी मॅच म्हणजे मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पूर्वी 11ला एवढं टेन्शन नाहीये. हा सामना हरलाच आणि किसन स्मृतीनं प्रिन्स जर पुढचे सामने जिंकतोय एक एक, तो पूर्वी 11ला पण जिंकतो. फटका चांगला या विलेस कल्पेशच्या बॅटमधून. एकच रन या ठिकाणी. क्रिकेटमध्ये या नियमावरती बरीच चर्चा होते की एखाद्या फिल्डरने चेंडू फेकल्यानंतर जो फलंदाजाच्या शरीरावरती लागला तर धाव घेता येत नाही. खरं तर हा चुकीचा नियम आहे मुळे. कारण एखादा खेळाडू जर फलंदाजाकडे मुद्दामून चेंडू फेकतोय तसंही होऊ शकतं, काही होऊ शकतं. क्रिकेट आहे, धाव फेच होतच राहतात. चेंडू टाकलाय तो राहुल भावेशने टाकला आणि दुसऱ्या बॉलवरती आला शॉर्ट बॉल. धावत संख्या आहे ती मात्र 12. बोराडे यांचं योगदान या स्पर्धेत मागील 5 वर्षामध्ये, 5 वर्षाचा त्यांचा कमेंट्रीचा रथ. आणि इथून पकडली आहे कॅच रोशनने. यष्टांच्या मागे दिली आपल्या संघाला जबाबदारी आणि तो रोशन इथून कॅच कॅरी करतो. बाद झाला तो मात्र. बॉल धावा झाल्यात 12. गोलंदाजी मार्क करते. फटका चांगला फुल टॉस होता. लॉंगऑन मध्ये खेळाडू आले बॉल पर्यंत, हातामध्ये चेंडू एकाच धाब्यावरती थांबवलं. पूर्वी 11ला थांबवलं. किसन स्मृती 11 टीमच्या हातामध्ये आहे की नाही हा प्रश्न आहे. कारण सध्या जो बॅटिंग परफॉर्मन्स झालाय कल्पेश स्पर्धेमधला, बॅटिंग परफॉर्मन्स बघता कल्पेश आताही मैदानाच्या आतमध्ये एकही चेंडू डॉट खेळला नाही. गोलंदाज भावेशचा चेंडू, अपील होती मैदानाच्या आत, स्ट्रॉंग अपील. सेफ राहिला कल्पेश. चेंडू झालाय कंप्लीट डॉट. 5वा चेंडू होता भावेशचा. भावेश जामगरे 5 बॉलमध्ये धावा दिल्या तर फक्त आणि फक्त 2. स्वतः टीमचा संघ मालक आहे आणि टीम ओनर भावेश जामगरेची ओव्हर. फटका चांगला आहे, पॉइंटच्या डोक्यावरून डीप पॉइंट कडे चेंडू चाललाय, सीमा रेषे पार.
पूर्वी 11 संघाचा नंबर 1 ऑलराऊंडर मैदानाचा आतमध्ये. फटका तुषारचा खेळाडू आहेत, समोर होती कॅच, चेंडू गेला सीमा पार, आलाय चौका. पूर्वी 11, किसन स्मृती 11, प्रिन्स भार्गवी 11, तीनही संघावरती सामने त्याने जिंकलेत आतापर्यंत 2 पेक्षा जास्त. सगळ्यात जास्त टेन्शन या 3 संघाने. हारलेत ते बिंदास गोलंदाज या. तुषारच्या बॅटमधून हवाई हल्ला, भावे जामकर चेंडू पर्यंत पोहोचू शकला नाही. तोपर्यंत धावा मिळाल्या. 2 तिसरीचा प्रयत्न होतोय, स्ट्रायकर एंडला फेक. 3 धावा, गुड रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावांनी टोटल पुढे सरकती आहे 24 अंकावरती. सध्या मैदानाच्या आतमध्ये किसन स्मृती 11 टीमला जो काही खेळ दाखवायचा तो या मॅच मध्ये दाखवणं गरजेचं, कारण ही मॅच त्यांचं सेमी फायनल फायनलचं तिकीट आहे. त्यामुळे आधी कसा खेळ झाला आणि याच्या पुढची मॅच कशी येईल यापेक्षा या मॅच वरती फोकस करणं त्यांना फार महत्वाचं आहे. पूर्वी 11 साठी देखील गणेश खालेकर यांचा संघ आहे आणि संघाची धावसंख्या सध्या 4 बॉल समाप्तीनंतर जाऊन पोहोचतीये 24. थोडं नियंत्रणात ठेवलं पूर्वी 11ला, कारण तिसऱ्या ओव्हरच्या 4 बॉल संपलेत आणि अवघ्या 24 धावा. धावा फलकावरती आहेत. बॅटची कडा, फर्स्टचा शतक पुढे आला होता, त्याच्या बाजूने चेंडू निघालाय, मागे खेळाडू पोहोचणार नाही, चेंडू सीमा पार. आउट होतात. एकवीस 23 धावांची इनिंग तो खेळलाय. चांगली बॅटिंग तुषारची होताना दिसते. फटका चांगला समोरच्या दिशेने, मोठा प्रहार आणि तिथे तुषार खालेकरची विकेट, मोठी विकेट आली.
क्लीन बॉल, वन मोर विकेट. त्यांची संधी असण्यासाठी किसन स्मृती आणि पिंच भार्गवी या दोन्ही संघांना हरणं तरच पियुष इलेव्हनला चान्स आहे. सध्या दोनही संघ पराभूत होईल अशी स्थिती वाटत नाही. मला काही होऊ शकेल, पण 3 संघामध्ये चढाओढी कायम आहे शेवटपर्यंत. धावा झाल्यात 28 आणि विकेट हॅट्रिकची संधी परेशला. दांडी गोल, विकेट हॅट्रिक कमावली आहे ती आता गोलंदाज
पहिलाच बॉल आणि विकेट सेफ राहिली. तुषार सेकंड बॉल साठी रोशनसाठी सामना 35 आहे. नरेशदादा कालेकर या टीम ओनरचा संघ सध्या धावा वाचवण्यासाठी आपल्या फिल्डिंगने पूर्णपणे ताकद लावतो. 5 बॉल 5 झाला. तुषार पहिल्या ओव्हरचा लास्ट बॉल असेल. फटका चांगला अनिलचा, हवेत खेळलेत खेळाडू आलेत. कल्पेश चेंडूच्या खाली झालं आणि पकडली विकेट. 5 धावांवरती पहिल्या ओव्हरचा चार मॅचेस रन रेट. संदीप बोराडे सर आपल्याला सूचना आहे की आपण हा सामना संपला तर या 2 संघाचा रन रेट काढण्याकडे आपण लक्ष द्या. 4 ओव्हर आणि धावा पाहिजे तर मात्र 30. त्याला मोरिया 11चे कॅप्टन इथे आलेले आहे. तर भूषण शेठ टॉससाठी दोन्ही कॅप्टन टॉस बॉक्समध्ये. चला आपण बादशाह बैलाचे मालक भूषण शेठ यांच्या हस्ते आपण टॉस करू. जसा भूषण यांचा बादशाह बैल मैदानावरती पळतो तसं हे 2 संघाचे कॅप्टन आता नाणेफेकीसाठी चढावले. कोकण संघाचे टॉस. फटका चांगला आहे या वेळेस ऑन साईडला. एकाच रनवरती थांबव. टॉस जिंकलाय पियुष 11ने. डिसिजन पेंडिंग. दबाव झाला 6. पियुष 11चा निर्णय येईल. मोरिया 11 आपल्यासाठी. 6 धावा झाल्यात. माझी अजूनही कट टू कट फाईट देतो पूर्वी 11. चांगला चेंडू आहे. गॅपमध्ये ठोकला आहे. शिवाजी कालेकर धावतात पण चेंडू आवाक्याच्या बाहेर पोचला. चौकार.
जो लो स्कोर मॅचला चेस करण्यासाठी उतरलाय. पूर्वी 11ने ज्या 2 मेन विकेट कमावल्या, भावेश जामगरेची विकेट, त्यानंतर अनिलची विकेट, आता रोशन आणि त्याच्या साथीला जो नवीन फलंदाज उतरला परेश, त्या जोडीवरती आता कारण सामना बघता बघता थोडा अडचणीमध्ये आला. मयूरचा चेंडू, परेशचा फटका हवेत आहे, कॅच इथून होणार नाही. एकाच धावेवरती थांबले. सिंगल डबलचा गेम खेळावा लागणार आहे. 2023च्या वर्ल्ड कपची सुरुवात भारत ऑस्ट्रेलिया मॅचने झाली होती. तेव्हा ऑस्ट्रेलियाने 191च्या टार्गेटला पहिले 3 विकेट आउट केले होते आणि त्यावेळी विराट कोहली आणि KL राहुलने जो डाव सांभाळला होता, लो स्कोर मॅच 40 ओव्हरपर्यंत ते घेऊन गेले होते. आता किसन स्मृती 11च्या परेश आणि रोशनला तशीच बॅटिंग करावी लागणार आहे. गेम बॅलन्स बरेचसे चित्र आहेत. फक्त किसन स्मृती 11 या संघाच्या विजय पराभवावरती ही पुढची चिन्ह आहेत. कारण किसन स्मृती 11 जिंकला तरच पुढे थोडाफार फेरफार होतं. अदरवाईज मग 2 संघांची वाटचाली सोपी असते. 18 बॉल, गरज होती 24 धावांची. तुषार कालेकर ओव्हर नंबर 3 मध्ये आले. समोर फलंदाज बॅटिंग करता आहे. परेश पहिला चेंडू परफेक्ट पिक केला, गॅप मध्ये ढकलला. खेळाडू चेंडू पर्यंत जाण्याचा प्रयत्न करतात. नरेश कालेकर स्वतः, शिवाजी कालेकर देखील पोहोचलाय. जबरदस्त फिल्डिंग केले शिवाजी कालेकर. प्रत्येक मॅच मध्ये पूर्वी 11 साठी एखाद्या भिंतीसारखा उभा आहे आणि जिथे चेंडू तिथे शिवाजी कालेकरची फिल्डिंग आहे. 2 रन आल्या. 2 रनने आता धावा फलकावरती गरज आहे ती मात्र 22 धावांची. 17 बॉल 22 धावांची गरज आहे. सामना कलाटणी करण्याची ताकद पूर्वी 11च्या गोलंदाजीमध्ये. परेश आणि रोशनला सामना लवकरात लवकर जवळ घेऊन जावा लागेल. अपील मैदानाच्या आज, हाऊस दॅट. आणि फलंदाज हॉपिंग क्रीज मध्ये सेफ आहे की नाही, पंचांचा निर्णय त्या ठिकाणी येतात. बॅटर इथून सेफ आहे. एकच धाव. 21 धावा फलकावरती हव्यात त्या येणाऱ्या 16 चेंडूमध्ये. मॅच बनती आहे कारण पूर्वी 11ने देखील आतापर्यंत सामना सोडलेला नाही आहे. कुठल्याही टीमसाठी DRS नाही, फक्त अंपायर्स कॉल असेल तरच चेक केलं जाईल. हे पहिल्या मॅचपासून आपण बघतोय. पंचांना वाटलं तरच ते रिव्ह्यू घेऊ शकतात. अदरवाईज कोणत्याही खेळाडूला किंवा टीमला परवानगी या स्पर्धेमध्ये दिलेली नाही आहे. 16 चेंडू आणि 21ची गरज आहे. सामना किसन स्मृती 11 संघासाठी. आतापर्यंत रोशन आणि परेश खेळतोय तोपर्यंत डगआउट्समध्ये पूर्णपणे शांतता आहे, कॉन्फिडन्स आहे. हे 2 बॅटर या मॅचला विजय पथावरती नेतील. पण नरेश कालेकर यांना विश्वास आहे की आपल्या टीमची गोलंदाजी, आता तुषार कालेकर तालुका लेवलचा हा खेळाडू सध्या आपल्या संघासाठी दमदार बॉलिंग करतो. तुषारचा चेंडू आलाय. पंचांचे दोनही हात खुले झाले. व्हाईट बॉल. 1 रन आली. या ओव्हरमध्ये तुषारच्या पहिल्या बॉलवरती 2 धावा आल्या, नंतर सिंगल आली, नंतर वाईड. अशा 2 बॉलमध्ये 4 दिल्या आणि जवळपास 16 चेंडूमध्ये धावा पाहिजेत मॅच जिंकण्यासाठी. 16 चेंडू 20 धावा. चेंडू धावा अगदी कमी अंतरावरती आहेत.
फटका आलाय रोशनच्या बॅट मधून खेळाडू कल्पेशच्या ठिकाणी. एकच 15 चेंडू आणि 19 धावांची. एक एक चेंडू. सामना किसन स्मृती 11चा राहील की पूर्वी 11चा राहील. भरपूर चर्चा आहे या सामन्याची, कारण लक्ष सगळ्यांचं आहे या मॅचवर. तुषारचा चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये. कुठलाही धोका नाहीये बॅटरसाठी. चेंडू डॉट आलाय. पूर्वी 11ला असे लगातार डॉट बॉल काढायचे, कारण सामना 14 चेंडू आणि 19 धावांचा. पूर्वी 11 संघ जिंकणार की हरणार याची चर्चा प्रेक्षकामध्ये, आणि चर्चा तर होणारच, कारण फायनल सेमीफायनलचं तिकीट यावर अवलंबून. क्लीन बॉल, दांडी गोल खेळली आहे. फलंदाजीतून बाद. अंतिम चेंडू आहे ओव्हर नंबर 3चा. समोर फलंदाज किशोर. तुषारचा चेंडू अगदी शॉर्ट बॉलने सांगता झाले आणि 12. एकोणीस धावा 12 चेंडू मध्ये पाहिजेत आणि गोलंदाजीसाठी आलाय तो मात्र योगेश. समोर फलंदाजीसाठी रोशन आहे. रोशन कालेकरला हा सामना किसन स्मृती 11 साठी जिंकून द्यायचा आहे, तर त्याच्या बॅट मधून त्याला आता अटॅक चढवायचा आहे. 12 बॉल मध्ये 19 धावा. सायकल वरती सगळ्यांचं लक्ष आहे. मारुती टोकरे साहेबांनी पुरस्कृत केलेली सायकल. पहिला चेंडू रोशनचा फटका बाउंड्री लाईनच्या दिशेने. खेळाडू तिथपर्यंत पोहोचलेत. फेक होती आणि फक्त सिंगल धाव. 11 चेंडू आणि 18ची गरज आहे. सायकल कोणता खेळाडू जिंकेल? विवेक, कल्पेश, तुषार कालेकर, रमेश कालेकर, 4 खेळाडू मध्ये भरपूर चढाओढ आहे आणि त्या चौघांमध्ये कदाचित एखादा बाजी मारू शकतो.
सायकल वर. गोलंदाज तयार. 11 बॉल 18 ची गरज आहे किसन स्मृती 11 टीमला. फटका किशोरच्या बॅट मधून आला ऑन साइडला. पुन्हा एकदा कल्पेश आलेत बॉल पर्यंत. एकाच धावेवरती थांबावं लागलं. 10 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. नशिबाने किसन स्मृती 11ला एक संधी दिली आहे आणि ती संधी जर किसन स्मृती 11ने सोडली तर 6व्या पर्वाची ट्रॉफी त्यांच्यापासून दूर जाईल. हीच चान्स आहे किसन स्मृती 11ला सेमीफायनल फायनल मध्ये पोहोचण्यासाठी. आणि 10 बॉल मध्ये धावा पाहिजे 17. 10 बॉल मध्ये 17. एक षटकार एक चौकार आला तर सामना अगदी खिशात येईल. सोपा सामना कठीण केला. गोलंदाजाने ढकललाय चेंडू दूर आहेत खेळाडू. दुसऱ्या धावेसाठी किशोर वेगाने धावलाय. भाऊ पाड्याचा धावतोय आणि तोपर्यंत धावा घेतल्यात. गरज नव्हती आणि सेलिब्रेशन. दोन धावा इथून पूर्ण झाल्या आणि किशोर हा फलंदाज इथून आउट झाला. आता चेंडू इथून शिल्लक आहेत ते मात्र या मॅच मध्ये 9 बॉल मध्ये धावा पाहिजेत मॅच जिंकण्यासाठी. 9 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे किसन स्मृती 11 टीमला. गरज नव्हती या धाव्याची. रोशनकडे स्ट्राईक राहिली होती. नऊ चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. पूर्वी 11 टीम आणि किसन स्मृती 11 टीम. 4 सामने जिंकणारा पूर्वी 11 सध्या पराभवाच्या छायेत होता. सामना 9 बॉलाने आला आता 15. फटका चांगला आहे यावेळेस. हवे ते 2 खेळाडूंचं जजमेंट आणि केली एक कॅच. आणि रोशन राहिले तर 8 बॉल मध्ये 13 धावा इथे चेस होऊ शकता. धावा पाहिजे मॅच जिंकण्यासाठी. 9 ठीक आहे. येणारे 6 चेंडू आणि कंपल्सरी 9 धावांची गरज. 3 चेंडूवरती लगातार दुहेरी धावा. 3 कॅच ड्रॉप झाल्या आणि 9 धावांची गरज आहे. पूर्वी 11 टीमने 3 कॅचेस ड्रॉप केल्या
त्याचं कारण म्हणजे या मॅचवरचं असणारं प्रेशर. यतीशने जे फटके खेळले ना, आधीच्या फलंदाजाने असे प्रयत्न करायला हवे होते, पण रोशनची बॅट देखील शांत राहिली. भावेश जामगरे देखील बाद झाला, अनिल देखील पहिल्याच बॉलवरती बाद झाला. परेशने देखील 5 बॉलमध्ये फक्त 4च धावा केल्या. किशोर आला, त्याने देखील 3 बॉलमध्ये 1च धाव केली. खरी जी बॅट फिरली ती मात्र यतीशची, कारण त्याला माहिती आहे की समोरचा चेंडू आहे, आपल्याला फक्त ताकद लावून बॅट फिरवायचे. चेंडू बॅटवरती एखादा डॉट होईल, पण एखादा चेंडू येईलच. आणि त्या अनुषंगाने यतीशने 3ही चेंडू केल्या, 3ही कॅच ड्रॉप झाल्या. नशिबाची साथ आता पुन्हा एकदा किसन स्मृती 11 टीमच्या बाजूने दिसतीये. लक फॅक्टर आधी पूर्वी 11 कडे होता, 3 कॅच ड्रॉप झाल्यात. म्हणजे किसन स्मृती 11ला नशिबाने पुन्हा एकदा संधी दिली आहे की तुम्ही इथूनही सामना 6 बॉल 9चा जिंकून सेमीफायनल अर्थात रन रेट किंवा फायनलमध्ये प्रवेश करू शकता. कारण किसन स्मृती 11ला, कारण सध्याची चिन्ह तशीच आहेत. किसन स्मृती 11 जिंकतोय तर रन हा शेवटचाच पर्याय फायनलच्या 2 टीमसाठी असणार. पूर्वी 11 सामना 6 बॉल 9 धावांचा आहे. गणेश कालेकर, प्रिन्स भार्गवीच्या संघामाला गणेश कालेकर उन्हाच्या झला सोसतायत, प्रार्थना करतायत की कदाचित त्यांच्या मनात जी प्रार्थना आहे की आमच्या संघाला आत येण्यासाठी एखादा संघ इथून थोडासा पराभव पत्करेल का. धक्का मोठा असणार आहे किसन स्मृतीसाठी, पूर्वी 11 साठी देखील मोठा धक्का आहे. सामना दोघांसाठी बनलाय. 6 बॉल कंपल्सरी 9, लास्ट ओव्हरचा खेळ. कल्पेश बघा, प्रेशरमध्ये टोपी काढायची देखील कल्पेश विसरला. इतकं टेन्शन आहे या मॅच मध्ये. 6 बॉल कंपल्सरी 9. पहिला चेंडू भरपूर उंच, हवाई हल्ला, भरपूर उंच केलेला चेंडू समोर पडलाय. धावा आल्या त्या मात्र इथून 2. आवडणारी आणि सगळ्यांचं लक्ष वेधून घेणारी ही खाटेकी टक्कर आहे. 5 बॉल मध्ये धावा पाहिजे 7. गोलंदाजी करते कल्पेश. समोर केलं कव्हर मध्ये खेळाडू आहे. बॉल पर्यंत झडप, फेक होतीये, चेंडू निसटलाय. एकच धाव, जबरदस्त फिल्डिंग. 4 बॉल मध्ये धावा पाहिजे 6. भारत पाकिस्तान T20ची फायनल 4 बॉल 6 जिंकला होता भारतीय संघ. आणि आता 4 बॉल मध्ये पाहिजे 6. पूर्वी 11चा गोलंदाज कल्पेश आपल्या कॅपॅसिटीने या हाय व्होल्टेज मॅचला फिनिश करेल का फलंदाज यतीश किंवा रोशन किसन स्मृतीसाठी हा सामना जिंकून देईल. 4 बॉल कंपल्सरी 6. कल्पेशचा चेंडू यतीशने केला मिस. टाळ्या वाजतात फिल्डिंग करणाऱ्या खेळाडूंच्या. सामनाला 3 चेंडू आणि 6. टाय जर हा सामना झाला तर दोघांनाही समान गुण, टाय तरी करावी लागणार आहे किसन स्मृती 11. 3 बॉल 6. फुलटॉस आहे. पंचांचा निर्णय इथे आलाय. फलंदाजीतून होईल बाद. 2 चेंडू आणि आता गरज होती 6 धावांची. काय मॅच बनली आहे. 35 धावा 30 चेंडू. सामना आलाय 2 बॉल 6. फलंदाज उतरलाय तो मात्र पप्पू. आणि पप्पू पास हो गया असं आपण ऍडव्हर्टाइज मध्ये बघायचो. आता पप्पूला हा सामना पास करायचा. 2 बॉल 6. पप्पूच्या बॅट मधून हा चेंडू आला नाही आणि विकेट आली.
एक चेंडू आणि कंपल्सरी 6 धावांची गरज आहे बॅटिंग करणाऱ्या किसन स्मृती 11 टीमला. रोशनने 12 चेंडू मध्ये 12 धावा केल्यात आणि एक चेंडू. सामना आहे 6. सामना इथून संपलाय आणि जिंकलाय तो मात्र अनस्टॉपेबल. 5ही सामने जिंकणारा संघ ठरलाय तो मात्र पूर्वी 11